ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्. तर आपण आज सुरुवात करत आहोत आपल्या संस्कृत अभ्यासासाठी. एका नवीन प्रवासाची सुरुवात करत आहोत. खरोखर आपण हे सगळं शिकलं पाहिजे. पुढच्या पिढीला आपल्याला जमेल तेवढं काहीतरी देता यायला पाहिजे, किंवा आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, स्वांतः सुखाय, स्वतःच्या आनंदासाठी या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपली संस्कृती आणि संस्कृत या दोन गोष्टी टिकल्यानंतरच आपली जी आयडेंटिटी आहे भारताची, ती टिकून राहणार आहे. म्हणून आपण आज रचनानुवाद कौमुदी नावाचा ग्रंथ सुरुवात करत आहोत. अतिशय सोपा. सुरुवात करण्यापूर्वी आपण आता एक श्लोक म्हणाला. संस्कृत भारतीमध्ये प्रतिज्ञा, त्याला प्रतिज्ञा श्लोक असं म्हणतात. त्यांचे 3 का 4 असे श्लोक आहेत. त्यातला हा पहिला श्लोक आपण घेतलेला आहे. जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा आपल्याला अर्थ अजून कळणार आहे. पठामी संस्कृतम नित्यम, मी नेहमी संस्कृताचा अभ्यास करावा. वदामी संस्कृतम नित्यम, फक्त अभ्यासच नाही करावा, मी बोलावं सुद्धा. ध्यायामी संस्कृतम सम्यक, नुसतं मी बोलावं नाही तर विचार सुद्धा मी संस्कृत मध्ये करावा. आणि वंदे संस्कृत मातरम, ही संस्कृत फक्त भाषा नसून आमची जननी आहे, आमच्या आईप्रमाणे आईतुल्य आहे, असं आपण चिंतन करून आपल्या अभ्यासाला प्रारंभ करतो. आता आपण श्लोक म्हणण्यापूर्वी ओम असं म्हटलं. तर असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, कुठलंही कार्य करत असताना देवाचं नाव घेतलं पाहिजे. त्याला मंगल करणं असं म्हणतात. सुरुवातीला केलं पाहिजे पाहिजे मध्ये केलं पाहिजे आणि शेवटी केलं पाहिजे. मग आपण फक्त ओम या नावाने परमात्म्याची परमात्म्याचं स्मरण, आठवण आपण केली. आणि आज आपण एक प्रतिज्ञा घेत आहोत की आम्ही सुद्धा संस्कृत शिकू, बोलायचा प्रयत्न करू, त्याप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करू, आणि सतत आईचा दर्जा आपण या संस्कृत भाषेला देऊया. मग आता आपण सुरुवात करत आहोत. आता बोललेला श्लोक आपण नंतर लिहून घेऊया, किंवा पुढच्या वेळेला मी त्यांचे जे तिन्ही श्लोक आहेत एकाच्या नंतर एका धड्यामध्ये एक एक आपण श्लोक पाहत जाऊया त्यांचा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्या समोर पुस्तक दाखवलेलं आहे. ही पुस्तकाची एक रचना आहे. मी तुम्हाला सांगितलं, एक पूर्ण धडा कॉन्सेप्ट सहित आणि प्रॅक्टिस सहित शिकण्यासाठी 3 दिवस लागतात. मग आता 60 धडे आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचंय. सगळ्यांना हाच प्रश्न आहे की किती वेळ लागेल. आता आपण एखादी भाषा शिकतोय आणि भाषा शिकणं खूप कठीण असतं. त्यात तुमचं वय, तुमच्या बुद्धीची तीक्ष्णता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, कधी संपेल. म्हणजे आपल्याला शिकायची पण घाई, मग चालू कधी होईल, चालू कधी होईल, चालू झाल्यानंतर संपेल कधी, संपेल कधी. मग हे थोडस संपेल कधी, संपेल कधी बाजूला ठेवा. थोडं वेळ तुम्हाला एक अंदाज येईल, एक 7-8 पाठ झाल्यानंतर, की एक पाठ व्हायला किती वेळ लागतो, तो आपल्या डोक्यात जायला किती वेळ लागतो. हे बघा, एक असतं आपण पुस्तकातून जाणं, की हा 1 2 3 60 धडे झाले, पुस्तकातून मी गेलो. दुसरं असतं पुस्तक आपल्यातून जाणं, म्हणजे सगळं काही माझ्या डोक्यात आहे. मग तुम्ही विचार करा किती वेळ लागेल. काय सगळं बाजूला ठेवा, प्रामाणिकपणे शब्दांची सेवा करा, सगळं पटपट पटपट येईल. ठीक आहे.
तर या पुस्तकाचा हा अभ्यास पहिला, असे त्यांनी 60 अभ्यासांचं हे पुस्तक निर्माण केलेलं आहे. अतिशय सुंदर पुस्तक. फक्त एक पॉइंट असा आहे की हे पुस्तक आहे हिंदीमध्ये. तर काही गोष्टी ज्यांना हिंदी चांगलं येत नाही त्यांच्यासाठी थोडीशी अडचण होईल, पण एवढी काही एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला माहिती आहे, कारण की जेवढ्यांना मी आतापर्यंत शिकवलंय त्यांना कळत गेलेलं आहे हिंदी सुद्धा. आपण मराठीतूनच ते बघणार आहोत, त्याच्यामुळे काही चिंता नाही. मग या पुस्तकाची रचना, पहिला त्यांनी शब्दकोश, बघा या ठिकाणी शब्दकोश दिलेला आहे. म्हणजे किती शब्द एका धड्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत? अप्रॉक्सिमेटली 25. मग त्यांनी संख्या पण वरती दिलेली आहे. म्हणजे एक धडा झाल्यानंतर तुम्हाला 25 शब्द संस्कृतचे कळणार आहेत. आता 25 शब्द डोक्यात ठेवायला थोडा वेळ लागणार आहे आणि आपण होईल तेवढी प्रॅक्टिस करणार आहोत. बघा, 25 शब्दांची रचना कशी केलेली आहे? अतिशय सुंदर. बघा, सगळ्यात पहिला हा जो क, आता तुमच्याकडे पुस्तक नाहीये म्हणून, नाही तर पुस्तक असेल तर आनंदी आनंदी. क हा आहे. या क मध्ये काय असणार आहे? एकतर संज्ञा किंवा सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, संज्ञा काय, थोडक्यात आपण बघणार आहे, मी लिहून पण देईल. बघा, आपण शाळेमध्ये पण शिकलेलो आहेत. कुठल्याही वस्तू, व्यक्ती आणि ठिकाणाचं नाव त्याला म्हणतात संज्ञा. वस्तू मोबाईल, व्यक्ती राम, आणि स्थान मुंबई, हे सगळ्या काय आहेत? संज्ञा आहेत. मग या क मध्ये बघा, सगळ्यांचं लक्ष इथे पाहिजे, या क मध्ये सगळ्या संज्ञा त्यांनी सांगितलेल्या आहेत. मग क कुठपर्यंत चालतोय? हा विद्यालय परत, इथून ख चालू होतो. ठीक आहे. क ख नंतर ख मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? ख गटामध्ये धातू या क्रिया शब्द म्हणजे धातू. आता संस्कृतमध्ये आपण आपण नेहमी काय ऐकलेलं आहे? क्रियापद, असं आपण ऐकलेलं आहे, क्रियापद. पण संस्कृतमध्ये आपण त्याला धातू असं म्हणतो. कधी क्रियापद असंही म्हटलं जातं, कधी धातू असंही म्हणतात. ठीक आहे, तर मी शब्द धातू वापरेल कारण की या पुस्तकामध्ये धातू दिलेला आहे. तुम्हाला असा किर्र आवाज येतोय का? नाही ना? हा, तुम्हाला असा आवाज येतोय नाही, का एक वेगळा? नाही ना? क्लिअर येतं सर. क्लिअर आहे, ठीक आहे. बघा, मग दुसरं ख मध्ये काय आहे? धातू आहे. ठीक आहे. मग धातू काय असतात, मूळ धातू काय, त्याचं रूप कसं बनतं आपण पाहणार आहोत. आणि ग मध्ये असतात अव्यय. मग अव्यय म्हणजे काय तेही आपण पाहणार. जे कधीही, थोडक्यात, जे कधीही बदलत नाही त्याला अव्यय असं म्हणतात. तुम्ही वर्तमान काळामध्ये वापरा, भूतकाळामध्ये वापरा, भविष्य काळामध्ये वापरा, कोणत्याही काळामध्ये वापरा, ते बदलत नाही त्याला म्हणतात अव्यय. ठीक. आणि घ मध्ये असणार आहेत क्रियाविशेषण, सॉरी विशेषण. हे क्रियाविशेषण काय असतं? क्रियेबद्दल माहिती सांगणाऱ्या विशेषणांना क्रियाविशेषण असं म्हणतात. म्हणजे काय? कासव हळूहळू चालतो. मग हे हळूहळू काय आहे? ऍडवर्ब किंवा क्रियाविशेषण. ते सुद्धा कसे आहेत? अव्यय आहेत. म्हणून ते काय म्हटले? एकतर अव्यय असतील किंवा अव्ययच, पण ते क्रियाविशेषण असते. थोडक्यात थोडक्यात जेव्हा आपण त्याच्यातून जाणार आहोत तेव्हा तर आपण पूर्ण व्यवस्थित बघणार आहोत. घ मध्ये आहे विशेषण, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती. बघा, क्रियाबद्दल विशेष माहिती, क्रियाविशेषण. हळूहळू चालतो. ठीक आहे. नामाबद्दल विशेष माहिती, सुंदर राम. सुंदर हे कशाबद्दल सांगतं? रामाबद्दल सांगतं. मोठं गाव हे कशाबद्दल सांगतं? गाव या शब्दाबद्दल सांगतं, क्रियेबद्दल नाही सांगत. मग घ मध्ये असणार आहेत विशेषण.
पुन्हा एकदा इन शॉर्ट. क मध्ये सगळ्या संज्ञा असणार आहेत. ख मध्ये धातू असणार आहेत. ग मध्ये अव्यय असणार आहेत. आणि घ मध्ये विशेषण. संज्ञा वस्तू, व्यक्ती, स्थानांच्या नावाला संज्ञा असं म्हणतात. सर्वनाम सांगितलं नाही मी, आता सांगतो. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात. खूप व्याख्या होतील म्हणून जास्त नको. तर नामाच्या ऐवजी म्हणजे राम जातो याच्या ऐवजी मी म्हणेल तो जातो, तो येतो, ती बोलते, ती खाते, ती अभ्यास करते, ते पडतं. समजा झाड. ठीक आहे. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. हे झालं या पुस्तकाची रचना. ही रचना झाल्यानंतर बघा, अजून काही यांनी अं, बरेच गोष्टी सांगितलेल्या आहेत. सध्या आपल्याला पुस्तकाची रचना एवढंच लक्षात घ्यायचं. मग दुसरी गोष्ट, की या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक, जे व्याकरणातील आपण लट लकार शिकणार आहोत. लट लकारामध्ये परस्मय पद शिकणार आहोत. आता लट लकार म्हणजे काय, परस्मय म्हणजे काय तर पाहणार आहोत. कर्तृ वाच्य आपण शिकणार आहोत. ठीक. त्यांनी सांगितलं. मग या पाठामध्ये असणारे अ, जे संज्ञा पहिल्या क वर्गामध्ये यायची, त्याच्यामध्ये काय करायचंय नक्की आपल्याला ते इथं सांग. धातूंबरोबर आपल्याला काय करायचंय ते इथं सांगितलं. म्हणजे एकाच पानामध्ये सगळं काही त्यांनी कॉम्पॅक्ट सगळं काही बसवलेलं आहे. त्याला पुस्तक बनवणाऱ्याला सलाम. आणि एकदा का ते पूर्ण झालं की व्याकरणात काय काय आपण बघणार आहोत एका धड्यामध्ये, ते पूर्ण झालं की नियम. आणि या नियमात हे नियम जर आपल्या लक्षात राहिले तर आपल्याला एखादी गोष्ट संस्कृत मधील समजण्यापासून कोणी थांब. संस्कृत म्हटलं, मी पहिल्या दिवशी तुम्हाला म्हटलो होतो, थोडस पाठांतर आणि हे नियम लक्षात ठेवा. हे नियम आहे. ठीक आहे. ही झाली पुस्तकाची थोडक्यात रचना. म्हणजे संज्ञेपासून ते विशेषणापर्यंत. नंतर व्याकरण काय काय येणार आहे त्याचा अभ्यास. आणि एकदम थोडं, असं नाही की पहिल्याच दिवशी तुम्हाला राम 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 असं नाही. फक्त दोनच विभक्ती, फक्त धातूचं एकच पुरुष एवढं सांगितलेलं आहे. आणि थोडक्या थोडक्यामध्ये हे आपल्याला नियम सांगितलेले आहेत. बघा, मग आता आपण सगळ्यात पहिल्या अ, क पासून सुरुवात करणार आहोत. आता मी हे सुरुवात केल्यानंतर तुम्हाला याच्याविषयी थोडीशी माहिती सांग. बघा, सह आधी बोलतो, तौ, ते. तुम्ही मध्ये बोलू शकता. रेकॉर्डिंग वगैरे फक्त तुमच्यासाठी, कोणाला काय द्यायचे नाही. तुम्हाला जो पण प्रश्न असेल आता जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता बिनधास. बघा, पहिला मी एवढं बोलतो, सह, तौ, ते. आणि भवान, भवती, हे दोन थोडेसे वेगळे, थोडेसे ऍडव्हान्स आहेत, पण त्यांनी सुरुवातीला देऊन टाकले. ठीक आहे. हे सर्वनाम शब्द आहे. ले, सह, तौ, ते. ठीक आहे. आणि भवान, भवती. आणि हे पण दोन तीन शब्द वाचून घेतो. राम, फक्त विसर्गाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. राम, ईश्वर, बालक. मराठी आपण असल्यामुळे आपलं 20% संस्कृत शिकायचं काम झालेलं आहे आधीच. आपण खरंच भाग्यवान आहोत. मराठी असल्यामुळे आपलं संस्कृत शिकायचं 20% काम झालेलं. आता राम, ईश्वर, बालक
मनुष्य, नर, ग्राम. फक्त अख्ख्या पाठामध्ये हा नृप ह शब्द तेवढा आपल्याला माहिती नाहीये, जो की नवीन आहे. नृप राजा, विद्यालय आपल्याला शब्द. ठीक आहे. हे सगळे शब्द आपण पाहिले. या शब्दांमध्ये प्रवेश करण्याआधी आपण एक नियम समजून घेऊया. ठीक आहे, जो की याच पाठामध्ये त्यांनी दिलेला आहे. आता आपण वळूया नियमांकडे. बघा, त्यांनी असा एक नियम सांगितलेला आहे, जो आपण इथे डायरेक्ट 4-5व्या क्रमांकावरती उडी मारतोय का, तर वर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात. बघा, अपदम, थोडस संस्कृत. अपदम न प्रयुंजीत. अपदम न प्रयुंजीत. काय कळलं नाही आम्हाला? सोप. बिना प्रत्यय लगाने शब्द या धातू का प्रयोग न करी. म्हणजे काय? कुठलाही शब्द असेल, बघा, शब्द कोणताही धातू असेल, त्या धातू किंवा शब्दाला प्रत्यय लागल्याशिवाय तुम्ही त्याला संस्कृत मध्ये लिहू शकत नाही. म्हणजे काय? कुठल्याही शब्दाला संस्कृत बनवायचा असेल तर त्याला प्रत्यय लावावाच लागतो. लक्ष द्या, कुठल्याही शब्दाला संस्कृत बनवायचा असेल तर त्याला प्रत्यय लावावाच लागतो. हो, पण प्रत्यय म्हणजे काय? ठीक आहे, हाच आमचा प्रश्न आहे. पहिला हा नियम समजला का? नियम 5वा, अपदम न प्रयुंजीत. तुम्ही पण जेव्हा पण संस्कृत बोलणार त्यावेळी त्याला कुठला ना कुठला तरी प्रत्यय लागलाच असला पाहिजे. ठीक आहे, चला. मग आता आपण कसं बोलूया लिखाणाकडे. आता आपण थोडंसं लिखाण करणार आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय बोलतो. सध्या आपण अभ्यास पहिला ही फाईल तुम्हाला पाठवली जाईल, काही चिंता नाही. येस. हा, तर आता आपण काय बघत होतो? सह, तौ, ते, किंवा त्याच्या आधी आपण काय पाहिलं? कुठलाही शब्द असेल त्याला जर आपल्याला संस्कृत बनवायचा असेल तर प्रत्यय हा मात्र आपल्याला लावावाच लागतो. मग प्रत्यय म्हणजे काय? थोडक्यात आपण सांगूया की जे शब्दांच्या नंतर येतात. एकदम सोपी भाषा आहे, याची खोल भाषा आहे, ती आता आपल्याला गरजेची नाही. प्रत्यय म्हणजे काय? जे धातू, धातू म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता, किंवा क्रिया, धातू किंवा शब्दाच्या नंतर येतात. किती सोपी व्याख्या आहे. आणि ते काय करतात? त्यांना संस्कृत शब्द म्हणत नंतर येतात आणि त्यांना त्यांना म्हणतो, म्हणजे धातू किंवा शब्दांना काय करतात? संस्कृत बनवतात. किती गोड. बघा, जे शब्द प्रत्येक कोणाला म्हणतात जे धातू किंवा शब्दांच्या नंतर येतात आणि त्यांना संस्कृत बनवतात, त्यांना म्हणायचं प्रत्यय. उदाहरणार्थ एक सोपं उदाहरण बघा, राम हा शब्द आहे, हा मराठी आहे का संस्कृत आहे? आपण सगळे म्हणणार मराठी, आणि मी पण म्हणणार मराठी. पण या राम शब्दाला जेव्हा सु हा प्रत्यय लागतो आणि बऱ्याच सूत्रांचा अभ्यास केल्यानंतर त्या रामच राम होतं, त्यावेळी हा शब्द संस्कृत बनतो. राम हा मराठी शब्द किंवा मूळ शब्द, अजून तो संस्कृत झालेला नाही, पण त्याला प्रत्यय ज्यावेळी लागतो, प्रत्यय कुठे लागतो? शब्दाच्या नंतर, त्यावेळी काय होतं? तो संस्कृत शब्द बनतो. नुसतं राम हा संस्कृत शब्द आहे का? नाही. नुसतं राम तुम्हाला ग्रंथात सापडेल का? नाही. त्याला कुठला तरी प्रत्यय लागलेला असणार आहे. त्याला म्हणतात
प्रत्यय जो शब्दाच्या किंवा धातूच्या नंतर येतो आणि त्या शब्दांना धातूंना संस्कृत बनवून टाकतो. बरोबर, सर आम्हाला कळलं. पण इथं मग आपण त्या शब्दांना संस्कृत बनवायची प्रक्रिया शिकणार आहोत का? नाही, आपण सगळे वेडे म्हणतो. खरं. मग आपण काय शिकणार आहे? डायरेक्ट राम. डायरेक्ट राम. रामचं राम का झालं हे शिकायला 5 दिवस लागतील आणि 10-12 सूत्र आपल्या डोक्यात घालावं लागतील. त्याच्यापेक्षा रामचं राम, बस. वसंतचं वसंत, केशवचं केशव, राघवचं राघव, माधवचं माधव. म्हणजे एक राम शिकलो, सगळे शब्द आपल्याला आले. ठीक आहे. बघा आता आपण आज पहिल्याच दिवशी वाक्य बनवायला शिकणार आहे. असं नाही की हळू हळू मग आपल्याला कळेल. पहिल्याच दिवशी. मग तुम्हाला मी सांगितलं, आपण जेव्हा वाचलं मगाशी त्यावेळी, काही असतात संज्ञा. ठीक आहे. त्याचं मी लिहितो व्याख्या. म्हणजे मगाशी सांगितले, वस्तू, व्यक्ती आणि स्थान. स्थान यांच्या नावाला काय म्हणतात? संज्ञा. मी माझ्या मनाने व्याख्या बनवतोय. ह्याच्यापेक्षा अजून पॉलिश्ड व्याख्या तुम्हाला भेटतील, पण आपलं सोपं सोपं साध्या भाषेत. सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणारे शब्द. हे का सांगतोय? आता लागणार आहे आपल्याला म्हणून. नामाच्या ऐवजी, नाही समजलं लगेच थांबवायचंय मला. अजिबात पुढे जायचं नाही. वापरल्या. वापरल्या नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दात काय म्हणतात? सर्वनाम. नाम. ओके. सोपं. मग आता पहिलं आपण, त्यांनी सर्वनाम आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे. शिफ्ट करता येईल का? नाही करता येत. सर्वनाम. दोन व्याख्या कळाल्या. प्रत्येक कशाला म्हणतात हेच पहिल्या दिवशी कळालं. ओके. गोइंग फॉरवर्ड. तर त्यांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं आहे की सह सर्वनाम. सह, विषय सोपं. तौ, तो नाही म्हणायचे, तौ आणि ते. सह, तौ, ते. ओके. मग या सह तौतेचा अर्थ आपण समजू. मग आता मग मी तुम्हाला म्हटलं की राम हा तो शब्द आहे आणि त्या रामाला प्रत्यय लागून राम झालेलं आहे. बरोबर. मग हे सहतवते कुठून आले? मला सांगायची गरज नाही. पण तुमच्यामध्ये काही जिज्ञासू आहेत, त्यांना म्हणून सांगायचं. सह म्हणजे त्याचा मूळ शब्द आहे तत्, आणि त्याचा अर्थ आहे तो. ठीक आहे. आता सर्वनामाविषयी अजून खोल माहिती गरज नाहीये. तत् हा मूळ शब्द आहे आणि त्याचा अर्थ तो आहे. आणि हा आपण आता जो बघतोय तो, घाबरू नका, पुल्लिंगा मध्ये आहे. ग. बघा. मग सहचा अर्थ आहे तो. सहचा अर्थ आहे तो. तौचा अर्थ आहे ते, दोघं. आणि तौचा अर्थ आहे ते दोघं, आणि तेचा अर्थ आहे ते सर्व. समजा मला बोलायचं तो चाललाय, ते दोघं खेळतायत, ते सर्व धावतायत. हे ज्यावेळी म्हणायचं असेल मला, त्यावेळी मी सह, तौ, ते यांचा उपयोग करणार आहे. बघा, काहीच अवघड नाहीये. सो फार सो गुड. आपण क ग्रुप मधील शब्द पाहत आहोत. त्याच्यामध्ये सह, तौ, ते हे शब्द त्यांनी दिलेले आहेत. मग आपण एक वाक्य बनवू शकतो का? येस. त्याची डिटेलमध्ये स्टडी आपण थोड्याशा 5-10 मिनिटांनंतर करणार आहे. बघा, आता मला जर असं म्हणायचं असेल, तो
फॉर एक्झाम्पल तो लिहितो. आता आपली मराठी एवढी विशाल आणि विस्तृत आहे की त्याच्यावरून मी लिखती जर म्हटलं तर तुम्हाला कळणार आहे लिहितो हा त्याचा अर्थ आहे. हे कशामुळे तुम्हाला कळतं? मराठीमध्ये आपल्याला लगेच समजून येतं. समजा मी म्हटलं हसती, तुम्ही काय म्हणणार हसती म्हणजे हसणे आहे. बरं. मग ज्यावेळी मला असं म्हणायचंय तो लिहितो, त्यावेळी मी काय म्हणणार? सोपं सेंटेन्स, सह लिखती. दॅट्स ऑल. सह लिखती. बरं. जर मला ते दोघं लिहितात असं म्हणायचं असेल तर मी म्हणणार तौ लिखतः. विसर्गाची गंमत आपल्याला बघायचीच आहे. सध्या त्या दोन बिंदूंना विसर्ग असं म्हणतात आणि त्यांचा उच्चार ह असा करतात. म्हणून या ठिकाणी मी म्हटलं सह, इथे म्हटलं तह. सह लिखतः. बर, सॉरी, सह इथे आणि लिखतः इथे. बर. मग मी असं म्हणू शकतो का सर, सह लिखतः? हम्म, नाही. ते कसे आहेत? भाऊ बहिणींसारखे आहेत. तर मी पवित्र नातं जोडतो. भाऊ बहिणींसारखे आहेत. ते जाणार तर आपल्याच भावाबरोबर, कुठेही, मंदिरात खेळायला, कुठेही. ते एकमेकांना सोडत नाहीत. किती सोपं. सह असेल तर मी लिखती म्हणेल, तौ असेल तर मी लिखतः म्हणेल, आणि ते असेल तर मी लिखंती म्हणेल. मग हे लिखती लिखतः लिखंती कुठून आले? तर याचं उत्तर असं आहे की हे आहेत सर्वनाम. काय आहेत? सर्वनाम. आणि हे आहेत क्रियापद. हेच तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे क्रियापद दिलेलं आहे लिखती लिखतः लिखंती, आणि सह तौ ते, हे सुद्धा काय त्यांनी दिलेलं आहे. बरं. आपण मग फक्त सर्वनामाचे वाक्य बघितलेले आहेत. सह लिखती, तौ लिखतः, ते लिखंती. आता ह्या जोड्या आहेत. म्हणजे एक नाम, सर्वनाम, आणि एक क्रियापद. एक छोटस वाक्य तयार झालं. मग आता याच्यामध्ये आता हेच मी फक्त सरळ लिहितो. बर, आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया का? बघा, जर मी तुम्हाला म्हटलं अभ्यास करणे किंवा हसती घेऊया. माणसं हसतच नाहीत आजकाल, त्याच्यामुळे आपण घेऊया हसती. मग याचं रूप काय होईल? कोण सांगू शकेल? कमॉन, इझी. हसती म्हणजे लिखती, हे झालं लिखती. लिखती हसती. लिखती नंतर झालं लिखतः. मग इथं हसतीचं काय होईल? कोण सांगेल? कोणी सांगा. हम्म. सहसती. काय होणार? लिखती हसती झालं. लिखतः हसतीचं स्वतः. ह स त ह. स्वतः. ह. आणि शेवटी काय होणार? ह. बोला बोला बोला. संती. हसंती. ठीक आहे. संती. हसती, हसतः, हसंती. मग जर मला म्हणायचे ते सगळे हसतात, मी कसं म्हणेल? ते हसंती. ते दोघं हसतात, तौ हसतः. तो हसतो, सह हसती. ठीक आहे. शेवटचा पॉइंट, आणि नंतर मग आपण दुसरं काहीतरी शिकूया. आतापर्यंत काही प्रत्यय कशाला म्हणतात, संज्ञा काय, सर्वनाम काय, आणि या पुस्तकामध्ये सुरुवात त्यांनी जी केलेली आहे सह तौ ते, आणि धात क्रियापद.
मग ह्याच्या अजून बेसिक मध्ये आपण 10 मिनिटांनी 3-4 मिनिटांनंतर आपण जाणार. आता सह लिखती, बरोबर आहे. जे वरती लिहिले तेच मी आता एका ओळीत लिहितो. त्याचा अर्थ काय? तो लिहितो. सॉरी, लिहितो. ठीक आहे. आणि मी जर तऊ म्हटलं तर इथे काय येईल? बोला 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 बोला. तौ ते लिहितात. लिखतः. हा, तऊ लिखत, कारण की तऊच्या कॉलम मध्ये काय येते? लिखत. म्हणजे काय होतंय बघा, महत्वाचा पॉइंट सांगतोय आता. सगळ्यांनी लक्ष इकडे बघा. ज्यावेळी कर्ता बदलतो, सहच तऊ झालं की काय बदललं? काय बदललं? क्रियापद बदललं, धातू बदलला. बघा आता मी अजून एकदा बनलो. कर्ता बदलला ते झालं, क्रियापद काय होईल? पुन्हा बदलणार आहे का नाही? हो नाही? येस नो? हो हो. बदलणार आहे. म्हणजे काय होतंय? कर्ता बदलला की क्रियापद बदलते. म्हणून या सगळ्या गोष्टींना म्हणतात कर्तृवाच्य. काय म्हणतात? कर्तृवाच्य. म्हणजे काय? कर्तृ म्हणजे कर्ता. कर्ता बदलला की क्रियापद बदलणार आहे, म्हणून त्याला म्हणतात कर्तृवाच्य. हेच तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि हेच अतिशय महत्वाचं आहे. कर्तृवाच्य म्हणजे काय? कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, बदलते. आणि यालाच दुसरा टेक्निकल शब्द आहे कर्तरी प्रयोग. कर्तृवाच्य, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. उदाहरणार्थ, सह म्हटलं तर लिखती, तौ म्हटलं तर लिखत, ते म्हटलं तर लिखंती. सॉर्टेड. मग कर्तृवाच्य आपण शिकणार आहोत. आणि आता क्रियापदाबद्दल आणि नामाबद्दल थोडीशी माहिती घेऊया, जेणेकरून साधारण सेंटेन्स पहिल्याच दिवशी आपण बनवू शकतो. तुम्हाला 2-4 धातू अजून कळले की तुम्ही साधे साधे वाक्य पहिल्याच दिवशी बनवू शकता. नवे नवे तुम्ही सोडवू शकता पुस्तकातले वाक्य. तीच या पुस्तकाची ब्युटी, सुंदरता, गरिमा, महिमा आहे. आता लगेच एका मिनिटात सगळ्यांनी पुन्हा जॉईन करायचे. मीटिंग आता आपली थोड्या वेळासाठी थांब. विचार करायचा 2 मिनिटात काय समजलंय काय नाही, इथेच तुम्हाला ते विचारायचं आहे. आय लाईक. मी आता हे 100व्या वेळा शिकवत असेल, पण मला तोच आनंद मिळतो. संस्कृत क्रिकेट जॉईन बॅक.